माळावर सैदू दरवेशी, यंकू माकडवाला, बाळ्या डोंबारी आणि परबती डवरी ही जबरी करतीनी शहाणी म्हणून ओळखली जात होती. यंकू अंगानं बळानं मोठा होता. रुंद चेहरा, रुंद गर्दन, भरपूर पिळदार मिशा, अंगात गोल पैरण, डोकीला भलं मोठं पागोट, हातात लांबलचक काठी नि खांद्यावर गंग्या माकड असा त्याचा थाट होता. सैदू दरवेशी भयंकर गाजा ओढणारा म्हणून प्रख्यात होता. बंदुकीत गोळी भरून हिंडावं तसा तो चिलमीत गांजा भरून हिंडत असे. गुलछबू मिशा राखल्या होत्या. सिंहाच्या आयाळीसारखी दाढी वाढवली होती. भुवया रेखीव नि दाट होत्या. रोज दारापुढं अस्वल अशी कुस्ती खेळून त्याचा देह पिळदार झाला होता. त्याच्या आवाजात पोलादाचा नाद निघत होता. तो तापट होता. सर्व भिकारी त्याला वचकत होते. बाळ्या डोंबारी हा रंगेल माणूस होता. त्याचं पोट किंचित पुढं आलं होतं. त्याचा देह दबदबीत झाला होता. रंग काळा होता, पण चेहरा पाणीदार होता. त्यानं कपाळावर भरपूर टाळू राखली होती. कमरेला करगोटा, त्याला लंगोटी, डोकीला लहरी पटका असा त्याचा वेश होता. घोड्याच्या टाळूप्रमाणे कपाळावर टाळूला गाठ मारून व पटका ठेवून उघडा बंब बाळ्या दिसेल त्याला मुजरा करीत होता. त्याचा तो एडबाज पटका नि खालची लंगोटी पाहून लोक हसत, पण बाळ्याला त्याचं काहीच वाटत नसे. तो आपल्या 2 देखण्या पोहरी घेऊन तमाशा करीत असे. त्यानं खून केली की त्या पोरी रंग भरीत नि पुढे बसलेल्या रंगेल माणसाचा खिसा गारद करून मोकळ्या होत. पर्वती डबरी हा नावाप्रमाणे पर्वतासारखा होता, पण लोक त्याला पाऱ्या म्हणत. त्या कंगाल वस्तीत तो कुबेर समजला जात होता. तो भलताच रागीट होता. त्यात तो रोज दारू पित असे, त्यामुळे त्याचं नाव काढणं पाप झालं होतं. त्यानं 5 शिकारी कुत्री पाळली होती. नाबदा नि आबदा या त्याच्या 2 बायका खरडमोती, कुंकू, मेन, काळीपोत यांचा वापर करीत पाऱ्या घरात दारूची भट्टी लावी. पहिल्या धारेची दारू पोटभर पिऊन तो दिवसभर आडवा पडलेला असे. त्याच्या 4 देखण्या तरुण लेकी दारूचे डबे गावोगावी पोचून पैसा गोळा करीत. दूरदूरचे दारू पिणारे पाऱ्याच्या घरी येत नि दारू पिऊन जात. अशी ती माणसं त्या माळावर जगत होती. जगण्याविषयी त्यांना अपार प्रेम होतं. जगात त्यांच्या मालकीचं काहीही नव्हतं, पण सर्व सृष्टीवर त्यांचं प्रेम होतं. ही सृष्टी पिकावी, फळाफुलांनी डवरावी, शेतकऱ्यांनी सुखी व्हावं नि उदार होऊन भीक वाढवावी एवढीच इच्छा उरात घेऊन ती माणसं त्या वैराण माळावर नांदत होती. काळगावचा तो माळ भूताचा माळ म्हणून त्या खोऱ्यात प्रख्यात होता. गाव दरीपासून डोंगरापर्यंत 4 मैल रान त्यानं व्यापलं होतं. त्यापैकी अर्ध्या माळावर कुठंतरी एखादं झाड दिसत असे. अर्ध्या माळावर घनदाट झाडी बसली होती. त्या गर्द झाडीत चोर, खुनी, दरोडेखोर यांचा 12 महिने तळ पडलेला असे. ते रोज रात्री खेडी लुटत, खून पाडीत, बायका पळवीत नि त्या माळावरच्या जंगलात दडी मारीत. आज काय तर त्या माळावर खून पडला, कुणाची लेक पळवली, कुणाच्या तरी हाडांचा सापळा पडला आहे, अशा रोज भूमिका उठत. काळगावची बायका पोरं भयभीत होत. 4-8 दिवसांनी त्या माळावर काहीतरी भयंकर नि विपरीत प्रकार नक्कीच होत असे. म्हणूनच लोक त्या माळाला भूताचा माळ म्हणत. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गल्या आणि बल्ल्या हे 2 भाऊ काळगावात शिरजोर झाले होते. त्यांना गाव कसपटासमान वाटत होता. ते कुणालाही भीत नव्हते, जुमानीत नव्हते. दिसेल त्या लेकीबाळीला छेडीत होते. एक एक गावकरी गाठून मारित होते. त्यांना काळीजच नव्हतं. ते कुणाच्याही घरात शिरत होते. त्या दोघांना काय करावं या एकाच विचारात गाव होता. एकदा सकाळीच गल्ल्या नदीवर अंघोळ करून येत होता. गावच्या बायका घागरी भरून येत होत्या. काही नदीकडे जात होत्या. सकाळचं वातावरण मनाला भुरळ घालीत होतं. प्रत्येक माणूस उत्साहानं भरला होता. येणाऱ्या जाणाऱ्या बायकाकडं करड्या नजरेनं पाहत गल्ल्या पावलं उचलीत होता. तरुणबाई दिसली की खा करत होता. मिशीला पीळ भरीत होता. काही पुरीनं डोळे मारीत होता. समोरून गुंडा तेल्याची सून गीता येत होती. तिला एका चिंचोळ्या पांदी तडवून गल्ल्या उभा राहिला नि दोन्ही हात पसरून म्हणाला, काय वहिनी, आज लई दमगीर झालाय. रात्री मालकानं निजू दिलं नाही वाटतं. धमाल केली असल. बरं झालं. तुझ्या वाणी तरण्या नि नखरेदार पुरीला निजू देणं म्हणजे गुन्हाच आहे. देवाच्यानं तुझ्या वाणी करकरीत पुरीला रात्रभर सारखी पोळी बनी
उलथी पालथी करत बसलं पाहिजे, तरच तिचा पीळ निघणार, असं म्हणून तो मोठ्यानं हसला आणि बेगुमानपणे गावाकडे गेला. गीतानं ती अगळीक सासऱ्याला सांगितली. गुंडा तेली भडकला. त्यानं गाव जमवला. नाना पाटलाला हे समजताच त्याचं डोकं फिरलं. पाटील आळीनं काठ्या काढल्या आणि सरळ गल्ल्याच्या घरावर चढाई करून त्याला भरपूर चोप दिला. अगदी रक्त ओकेपर्यंत मार मारून गाव शांत झाला. 4 दिवस गेले आणि एके रात्री गल्ल्या आणि बल्ल्या यांनी तेल्याच्या घरी प्रवेश केला. त्या दोघांनी गुंडा तेल्याचं डोकं तोडलं. त्याचा खून करून ते दोघे फरारी झाले. त्या दिवसापासून ते दोघे भूताच्या माळावर त्या जंगलात दबा धरून बसले होते. आज 2 वर्ष ते त्या किर्र झाडीत बसून काळगावला हैराण करीत होते. दूरदूरचे एकजात गुन्हेगार त्यांनी गोळा केले होते. रोज कुठं ना कुठं तरी दरोडा घालून पुन्हा त्या रानात येऊन दडत होते. त्यामुळे काळगाव हैराण झाला होता. गल्ल्या बल्ल्याच्या अस्तित्वानं त्या माळाची क्रूरता वाढली होती. परंतु अर्ध्या माळावर उरलेल्या भिकाऱ्यांच्या पालामुळं गावाला धीर आला होता. नाथा पाटील सरकारी मदत घेऊन गल्ल्या बल्ल्या यांना पकडण्याची शिकस्त करीत होता. मोठे मोठे सरकारी अधिकारी येऊन पराभूत झाले होते. गल्ल्या आणि बल्ल्या यांना झुकांडी देऊन जात होते. त्यांची दहशत सारखी वाढत होती. परंतु आपलं काय लुटणार ते, असं म्हणून माळावरचे भनंग लोक खुशाल त्या माळावर नांदत होते. दिवस मावळत होता. सोनेरी किरणं धरणीला कुरवाळीत होती. थंड वारा धावत होता. माळावरची पालं डगमगत होती. निरनिराळ्या देवस्थानापुढील फरारे फडफडत होते. माणसं परतत होती. सर्व दिशांनी लोके येत होते. कित्येक भीक मागून येत होते, तर कित्येक लोक शिकार करून येत होते. ससा, मुंगूस, कोल्हे, मांजर, वानर जे मिळेल ते मारून त्यांनी आज पोटभर जेवण्याचा विचार केला होता. आपापल्या माणसांना ओळखून कुत्री नाचत होती. काही भुंकत होती. पोरं चेकाळली होती. मध्येच एखादं गाढव ओरडत माळ डोकीवर घेत होतं. सर्वत्र आनंदी वातावरण खेळत होतं. बाळ्या डोंबारी डोकीचा पटका मागं सरकावून नी आपल्या प्रचंड तंगडीखाली ढोलकं धरून डोळे झाकून बडीत होता. पाऱ्या दारू पिऊन बडबडत होता. पोरींना शिव्या देत होता. त्याच्या पोरी दारू विकून गोळा केलेला पैसा मोजत होत्या. सैदूनं आज लांडोर मारून आणली होती. त्याचं कडान लवकर कर म्हणून त्यानं आपली बायको सकीना तिच्या मागे तगादा लावला होता. तो गांजाचा झुरका मारीत एकसारखा चुलीकडे पाहत होता. यंकूच्या पालापुढं दुर्गा उभी होती. ती बापाची वाट पाहत होती. रसरशीत नाकातोंडाची दुर्गा आज भलतीच उदास झाली होती. थोड्या वेळानं यंकू आला. त्याच्या खांद्यावर गंग्या ऐटीत बसला होता. बापाला पाहताच दुर्गाला आनंद झाला. ती धावली आणि यंकूला बिलगली. यंकूनं गंग्याला खाली ठेवून दुर्गाला खांद्यावर घेतली. पण ते गंग्याला खपलं नाही. तो चटकन उडी मारून दुर्गाच्या खांद्यावर जाऊन बसला. खांद्यावर दुर्गा आणि तिच्या खांद्यावर गंग्या अशी उतरंड घेऊन यंकू पालाकडे चालू लागला. ते पाहून बाळा ढोलकं बाजूला सारून घोडं खिकळावं तसा भयंकर हसला. यंकूनं झोळी पसरली. पाण्याचा तांब्या भरून घेतला. दुर्गाला पुढ्यात घेऊन भाकरी खाऊ लागला. अनेक घरची भाकरी, अनेक घरची चटणी, लोणचं, निरनिराळं कोरड्यास, खरडा, घोळाना असे एक एक पदार्थ दुर्गा मिटक्या मारीत खाऊ लागली. यंकूने दिलेली भाकरी गंग्याने एकदम तोबऱ्यात भरून ती हळूहळू काढून चावून खाऊ लागला. इतक्यात हिकम्या गारुड्याचा नवा नाग पेटाऱ्यातून पळाला. हिकम्याची पोरगी ओरडली, बाप्पा साप केला. हिकम्या उठला आणि सापामागं धावू लागला. पण ते नवं जनावर सापडलं नाही. तो नाग सरळ यंकूच्या पालात शिरला. तशी दुर्गा किंचाळली, साप बाबा. गंग्यानं बिचकून उडी मारली आणि यंकूनं काठीच्या एकाच दणक्यात तो साप मारला. इतक्यात सापाचा पाठलाग करीत हिकम्या गारुडी तिथे येऊन पोचला. आपला साप मारलेला पाहून तो खवळला. त्यानं जोरदार बोंब ठोकली, पळा पळा, साप मारला. कोणी दुधाची गाय मारावी तसा त्यानं टाहू फोडला. गारुड्यांनो पळा, माझा देवासारखा नाग या माकडवाल्यानं ठार मारला. आता मी काय करू? तसेच गारुडी चिडून उठले. काट्या घेऊन यंकूच्या पालाकडे धावत निघाले. प्रसंग बाका आहे
हे लक्षात येताच यंकूनं भाकरी दूर सारली. आपली काठी घेऊन तो दारात आला. 25 सापवाल्यापुढं तो एकटा उभा राहिला. पक्या, सख्या, बक्या हे माकडवाले यंकूच्या मदतीला आले आणि वातावरण तंग झालं. काठ्या डोकीवर उगारल्या गेल्या. दणकादणकी जवळ आली. पोरं बाळं घाबरली. बायका दचकून पाहू लागल्या. सापवाले नि माकडवाले यांची मारामारी. आपलं काय जातंय असं म्हणून काही जण गंमत पाहत दूर उभे राहिले. यंकू पुढं होत ओरडला, डोसकी सांभाळा. तुम्ही सर्वांनी दिवसभर मारलं तरी मी 4 दिवस मरणार नाही. पण जर का माझी एकच काठी बसली तर तुम्ही थेट स्वर्गाला जाल. याचा विचार करा नि चला. कुणाला मारायचं हाय. यंकूची ती गर्जना ऐकून सापवाले नरमले. त्यांनी हळूच माघार घेतली. बघू बघू असं म्हणत ती आपापल्या पालात शिरली. हिकम्याचा नाईलाज झाला. शेवटचा उपाय म्हणून त्यानं पाऱ्याच्या पालाकडे धाव घेतली. पाऱ्याला उठून तो म्हणाला, सरकार, अन्याय झाला. यंक्यानं माझा नाग मारला. मी बुडालो, ठार झालो. हे ऐकून पाऱ्या तरकटला. तो धडपडत उठला. काठी ओढली नि यंकूकडे निघाला. पण त्याच्या 4 लेकींनी शिकस्त करून त्याला आवरला. 2 बायकांनी हातापाया पडून त्याला शांत केलं. पुढं जाऊ दिलं नाही. घरात नेऊन निजवला. परंतु बिथरलेला पाऱ्या उठून पळत होता. यंकूला इरसाल शिव्या देत होता. उर बडवीत ओरडत होता, यंक्या, आता तू जगणार नाहीस. मरणार मरणार. त्या दिवशी रात्रभर पाऱ्या यंकूला हाका मारीत शिव्या देत होता आणि यंकू आपली काठी घेऊन अंगणात बसला होता.